चे राष्ट्रीय नेते राहुलजी गांधी, सोनियाजी गांधी, आपचे केजरीवाल साहेब आणि या व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व मान्यवर, व्यासपीठावर उपस्थित असणारे राजनजी साळवी साहेब, सकाळपासून आम्ही संपूर्ण राजापूरचा दौरा त्यांच्याबरोबर करत आहोत आणि या राजापूरच्या दौऱ्यामध्ये ठिकठिकाणी सभा घेत असताना उसळलेला भगवा जनसागर हा त्यांच्या कार्याचा आणि त्यांच्या निष्ठेचं प्रतीक आहे हे आम्हाला वेळोवेळी जाणवत आहे आणि त्यामुळं त्यांनी दिलेला शब्द आपण पूर्ण करणार आहोत। व्यासपीठावर उपस्थित आमचे उपनेते लक्ष्मणजी वडले साहेब आहेत, वसीमजी देशमुख साहेब आहेत, बुलढाण्याचे उमेदवार माननीय प्राध्यापक नरेंद्र खेडेकरजी आहेत, जिल्हा प्रमुख आहेत, आत्ताच ज्यांनी भाषण केलं आणि मनुस्मृतीने महिलांना कशा पद्धतीने दाबून ठेवलं होतं ते सांगितलं। तसेच या गव्हाणे जिल्हा परिषद गटाचे या सभेचे आयोजन करणाऱ्या सर्व महिला वर्ग आणि उपस्थित इतर सर्व मान्यवर, त्याचबरोबर ज्या मोठ्या संख्येने तुम्ही महिला वर्ग आपली कामं सगळी करून इथे उपस्थित झालेला आहे, सर्वात प्रथम त्या महिला शक्तीला आणि या इकडच्या सर्व शिवसैनिकांना माझा मानाचा जय महाराष्ट्र। साळवी साहेब, तुम्हाला सांगण्यासारखी एक गोष्ट म्हणजे मी आज संपूर्ण राजापूरचा जेव्हा प्रत्येक ठिकाणी फिरते, इथल्या महिला शक्तीला म्हणजे पुण्यातून आले आहे, आम्ही म्हणतो की पुणे खूप सुधारलेलं आहे, पुणे विद्येचं माहेरघर आहे, पण ज्या जागरूकतेने तर प्रत्येक ठिकाणी महिला वर्ग जमा झालेला आहे आणि हे जे शिवसेनेचं रक्त तुमच्यामध्ये सळसळत आहे त्या महिला शक्तीला माझा खरंच एकदा मानाचा मुजरा आहे। हे इलेक्शन ज्यासाठी आज मी इथे आलेली आहे ते आपल्या लोकसभेचे उमेदवार माननीय विनायकजी राऊत साहेब त्यांच्या प्रचारासाठी ही सभा घेतलेली आहे आणि मला अभिमान आहे मी अशा भूमीमध्ये उभी आहे आणि अशा उमेदवारांचा प्रचार करत आहे जे निष्ठेचे महामेरू आहेत, ज्यांनी मातोश्रीची आपली निष्ठा वाहिलेली आहे आणि कितीही संकट आली तरी मातोश्रीच आमचं दैवत आहे आणि मातोश्रीच्याच पायाची आमची श्रद्धा आहे हे त्यांनी ढळू दिलेलं नाही। आज संपूर्ण कोकणामध्ये जो भगवा झंझावात आहे तो या निष्ठेचा झंझावात आहे आणि मला खात्री आहे की ते प्रचंड बहुमताने तुमच्या शक्तीच्या जोरावर निवडून येणार आहेत। आता मग ही सभा कशासाठी आहे तर ही सभा यासाठी आहे की आपल्याला नक्की काय करायचं आहे आणि का करायचं आहे। आपल्याला राऊत साहेबच का हवे आहेत, आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचेच उमेदवार का हवे आहेत आणि संपूर्ण भारतामध्ये आपल्याला इंडिया अलायन्सच का हवी आहे हे आपण जाणून घेतलं पाहिजे। खोटं बोल पण रेटून बोल ही सध्या पद्धत झाली आहे आणि हा मागच्या 10 वर्षाच्या काळातला आहे। काल परवाच एका सभेमध्ये मोदी साहेब म्हटले की आता आमचे खोटे व्हिडिओ बनवून प्रसार माध्यमांवर टाकले जात आहेत, पण मला त्यांना विचारायचं आहे की डीप फेक व्हिडिओ बनवायची पद्धत किंवा ही प्रथा सोशल मीडियावर खोटं बोलण्याची प्रथा, सोशल मीडियाचा वापर सर्वात प्रथम कोणी केला असेल तो भारतीय जनता पार्टीने 2014 मध्ये केला आणि आम्ही जे काही सांगू तुमच्या आमच्यासारख्या तरुणांना रोजगार देण्याऐवजी 30 पैशावर आणि 40 पैशावर ट्रोलिंगचं काम जर कोणी दिलं असेल तर ते मोदी साहेबांनी दिले। पाहिजे का आपल्याला हे ट्रोलिंगचं काम? नाही। हिंदू हृदय सम्राट जे म्हणायचे तेच हिंदुत्व उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांनी सुद्धा अवलंबलेले आहे। ते हिंदुत्व आहे, हृदयात राम आहे, पण हाताला काम हवं आहे। आमचा तरुण वर्ग मोबाईल मध्ये बिझी नकोय तर आम्हाला तो कष्ट करणारा हवा आहे, कारण ही कोकण भूमी, ही महाराष्ट्र भूमी ही निधळ्या छातीच्या लोकांची आहे, केवळ 56 इंचांची छाती घेऊन फिरणाऱ्यांची नाही। हा महाराष्ट्र दिल्ली पुढे कधी वाकलाही नाही आणि पुढील काळात कधी वाकणारही नाही असा हा महाराष्ट्र आहे।
मग असाच या कोकणातला बुलंद आवाज विनायक राऊत साहेबांच्या रूपाने आपल्याला दिल्लीमध्ये तुमच्या प्रश्नांसाठी पाठवायचा आहे, कोकणच्या स्थानिक प्रश्नांचा विचार करण्यासाठी पाठवायचा आहे. कोकण हा निसर्गाने नटलेला आहे, कोकणाला समुद्र किनारपट्टी लाभलेली आहे, कोकणामध्ये आंब्याच्या काजूच्या बागा आहेत, कोकणामध्ये मासेमारीचा व्यवसाय आहे. आणि मग हे सगळं असताना आमचा कोकणवासी दिसतो साधा, पण तो खंबीर आहे, तो कष्ट करणारा आहे, तो कोणाच्याही धिक्यावर जगणारा नाही. हे ठणकावून सांगून स्थानिक लोकांच्या पाठीशी उभं राहणार. हो, जे प्रकल्प कोकणामध्ये विनाश करणारे असतील ते प्रकल्प स्थानिकांचा विरोध असेल तर राऊत साहेब सुद्धा तुमच्या बरोबरीने त्या आंदोलनामध्ये उतरलेले आहेत. आणि मग स्थानिकांचा विचार करणारा उमेदवार आपल्याला हवा आहे. केवळ मला जर मत दिलं नाही तर तुम्हाला निधी मिळणार नाही अशी धमकी देणारे आपल्याला हवेत का? नको आहेत अशा धमकी देणारे. कपडे बदलावे तसे पक्ष बदलणारे आपल्याला हवेत का? नकोय आपल्याला. ठामपणे बोला, हे नको आहेत आपल्याला. अरे ज्या बाळासाहेबांनी तुम्हाला मोठं केलं, त्या मातोश्रींनी मोठं केलं, त्याच्यावर रोज सकाळी उठून गरळ ओकणारे आपल्याला नकोय. तर या महाराष्ट्राच्या भूमीशी ठाम राहणारे आपल्याला माननीय उद्धव साहेबांचे हात बळकट करणारी मशाल हवी आहे. 83 वर्षाचा तरुण आज महाराष्ट्रामध्ये लढत आहे. त्या शरदचंद्रजी पवार साहेबांचे हात मजबूत करणारा आपल्याला मशाल हवी आहे. युवा नेते आदित्य साहेब ठाकरे, काँग्रेसचे युवा नेते राहुलजी गांधी ज्यांनी भारत जोडो यात्रा काढली, त्यांचे हात मजबूत करण्यासाठी आपल्याला मशाल हवी आहे. आणि ही धगधगती मशाल या गद्दारांना जाळल्याशिवाय राहणार नाही. कोणीही मशाल म्हणजे आईस्क्रीमचा कोण समजायची गरज नाही. ती फायर आहे, फायर. आणि ती तुम्हा गद्दारांना जाळणारच आहे. हा तुमचा आमचा ठाम निर्धार आहे. आणि म्हणून मी तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करते, येणाऱ्या 7 मेला माननीय विनायक भाऊराव राऊत साहेबांच्या 3 नंबरला त्यांचं नाव आहे, त्यांच्या मशाल